हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, एक नवीन विषय आणि नवीन मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांबाबत आज पुन्हा एकदा कठोर शब्दामध्ये टीका केलेली. कठोर शब्द त्यांनी आसूड ओढलेला आहे. ते म्हणजे असा की बंडखोरांना आणि विशेषतः शिवसेनेसोबत पाप केलेल्या बंडखोरांना मी गाडल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलंय. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता व्यवस्थित सुरू असताना आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचा गट एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून फुटला आणि तो भारतीय जनता पार्टी सोबत जाऊन सत्तेमध्ये जाऊन बसला. विशेष म्हणजे या फोडाफोडीला भारतीय जनता पार्टीची फूस होती. नवे सामदाम दंडभेद करून भारतीय जनता पार्टीनंच हा शिवसेनेचा गट फोडला आणि सत्ता त्या ठिकाणी स्थापन केली. हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे यापूर्वीही सांगितले आणि आजही बोलताना ते बोलले. विशेष म्हणजे एवढंच नाही तर पुणे या ठिकाणाहून आलेले नगरसेवक यांच्याशी संपर्क साधताना किंवा संवाद साधताना उद्धव ठाकरे असंही म्हणाले की भारतीय जनता पार्टी सोबत मी सत्तेत बसू शकलो असतो, पॅचअपही करू शकलो असतो, परंतु ते माझ्या तत्वात बसत नाही आणि म्हणून मी त्यांच्या सोबत राहू शकलो नाही. कारण भारतीय जनता पार्टीनं 2014ला आपल्या सोबत गद्दारी केली, धोका दिला आणि त्यासोबत 2019ला आपल्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टीनं केलं. अशा विश्वासघातकी मित्राच्या सोबत सत्तेमध्ये मांडीला मांडी लावून बसणं आणि पॅचअप करणं हे माझ्या तत्वात बसत नाही आणि म्हणून मी त्यांच्या सोबत गेलो नाही. एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनी या पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी सोबत आपण कधीही जाणार नाही याचे स्पष्टपणे संकेत दिलेत. यासोबतच शिवसेनेला सोडून जे शिवसैनिक गेलेत किंवा जे बंडखोर आमदार गेलेत त्या विरोधात सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सडेतोड आपली प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी असंही सांगितलं की ज्यांनी चुकी केली त्याला आपण माफी नक्की देऊ, परंतु ज्यांनी शिवसेनेसोबत पाप केलंय त्याला गाडल्याशिवाय मी राहणार नाही, त्याला कधीही माफी मिळणार नाही, अशा पद्धतीचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले. एवढंच नाही तर आजही कुणाला जायचं असेल तर त्यांनी स्पष्टपणे मत व्यक्त करून जावं, त्यांना मार्ग मोकळे आहेत, परंतु गद्दारांना आपल्या सोबत ठेवणं हे मला या पुढच्या काळात जमणार नाही असंही सांगितलं. एवढंच नाही तर शिवसेनेचे जे एकनाथराव शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार आहेत यांना मी एका बंगल्यामध्ये कोंडून ठेवू शकलो असतो आणि बाहेरून कुलूपही लावून त्यांना आतमध्ये कोंडून ठेवू शकलो असतो, परंतु जे मनानं गेले होते त्यांना कोंडून ठेवण्यात काही अर्थ नाही किंवा त्यांना सोबत ठेवण्यातही अर्थ नाही असं माझ्या मनानं सांगितलं आणि म्हणून मी त्यांना मोकळ्या दरवाजे करून ज्यांना जायचं त्यांना जा असं सांगितलं. त्यावेळेस हे सगळेच त्या ठिकाणी गेले. वास्तविक पाहता हे कुठल्याही हिंदुत्वासाठी गेलेले नाहीत, पक्षवाढीसाठी गेलेले नाहीत, हे स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेत आणि भारतीय जनता पार्टीच्या दबावासाठी गेलेत. हे स्पष्टपणे संकेत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना आणि नगरसेवकांना त्या ठिकाणी दिलेले. एकंदरीत या पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांची रणनीती आणि भूमिका काय राहील ही यातून स्पष्ट होते. विशेष म्हणजे आपण यापूर्वी सांगितलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर शिवसेनेचे जे फुटून गेलेले आमदार आहेत त्यापैकी 12 ते 15 आमदारांना पुन्हा मातोश्रीचे दरवाजे हे बंद राहतील, ते कधीही उघडणार नाहीत, अशा पद्धतीचे संकेत उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच आपल्याला दिलेले. मित्रांनो, हा विषय महत्वाचा आहे कारण उद्धव ठाकरे यांचं एक एक पाऊल आता येणाऱ्या राजकीय भवितव्यासाठी महत्वाचं ठरतंय. हे पाऊल सुद्धा त्यांचं महत्वाचं असेल असं माझं मत आहे. आपल्याला काय वाटतं आपण लाईक आणि कॉमेंट्स करून जरूर कळवा. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.